हॅलो फ्रेंड्स, कशा आहेत सर्वजण? आहेत सर्वजण ठीक असतील. आम्ही आज चाललो लग्नाची खरेदी करायला. लग्न तर आमच्या घरचंच आहे, त्यामुळं साडी वगैरे कपडे बस्ता सगळं घेणार आहे. नांदेडला करणार खरेदी. पूर्ण ब्लॉग बनवते, कंटिन्यू करा, पहा कशा वाटल्या साड्या ते पण सांगा, लाईक करा. कुठं चाललास तू? हां, इकडं बघ मोबाईलमध्ये. कोणत्या गावाला? बरं. हसायला ते अत्र्याचं मॅट नाही का आणले? हे होतं नांदेडमधलं सगळ्यात फेमस म्हणजे कपड्याचं दुकान आहे. आम्ही त्याच दुकानात गेलो होतो. म्हणजे नवरीसाठी भेटतात साड्या छान असं सांगितलं होतं आणि गावातल्या खूप जणांना तिथंच घेतलं होतं. मग तिथंच गेलो आणि ट्रायल सगळं माझ्यावरच होतं, कारण नवरी आली नव्हती खरेदीसाठी. तर बघा साडी कशी वाटते आणि कोणती छान वाटते ती पण सांगा. खाली एवढं मध्ये तुम्हालाच म्हणलं नाही, असंच छान वाटलं. लाईटच चमकलं. तुलाच घ्यावं लागतं. सोन्याचे सगळे दागिने येतात त्याच्यावर मॅच होतं. सगळं गोल्डनच गोल्डन वाले, सगळं गोल्डनच गोल्डन वाले सगळं. काय म्हणलीस? काय म्हणलीस तू? चित्र ते उपयोग करते.
ग्रीन पण चांगलं असेल. हे पण चांगलं वाटलं कलर. सहा 6.5ची 6.5 आणि त्या 2 घातल्या होत्या, त्याच्यापैकी एक सिलेक्ट केली नवरीसाठी, एक नाही आवडली मला पण तेवढी. तुम्ही पण सांगा कोणती छान वाटत होती, म्हणजे मी सांगते मी कोणती सिलेक्ट केली होती. कमेंट करा, रिप्लाय देईल. आणि जिथं संस्कार झोपला होता, खूप टाईम झाला होता येऊन आम्हाला, म्हणजे पाहायला वगैरे ते, आणि गावाकडून नांदेडला जायला पण उशीर होता. मग साड्याची वंशाची वगैरे साडी असते ती सिलेक्ट केल्या. 2 मेन लग्नासाठी केल्या होत्या, एक साड्याची आणि एक लग्न पातळ असतं ते, आणि नंतर कुंकाची आणि वंशाची 2 घेतल्या ह्याच्यामधल्या. आणि झाली शॉपिंग. संस्कार उठ, हे पोरा. गेले नाहीत पैसे घेऊन आलो का? आहे 2-3 साड्या घेतल्या असल्या जमत होता. आणखी पप्पानं 20,000 काउंटरवर भरून आहेत म्हणून आधीच. हां हां ये असेल नाही, आकर्षपणा दिसेल त्याच्यात. ती होती आपल्याला दाखवली आकर्ष. अहो ती साडी तीच आहे का? किती दिसेल. ओपोचा घेतला दुकान, मस्त मोठं आहे. इथे साड्या छान आहेत. ब्लाऊज बाई ते पडते का काय? हां नाही, धोतर जोडा. गाडी ठेवायचं लॉक करून. राहू दे हातात, मग काय होत नाही त्याची मोठी थोडीशी. हो मला घ्यायचं आहे. हां ते बी बघितले जाताना, मस्त होते. त्याच्या आहे फोटो तिथेच घ्यायचे. इथे बघायचे कुठला संस्कार. आणि आम्ही लगेच गेलो नवरदेवाचा पण ड्रेस घेण्यासाठी. तिथं क्लासिक म्हणून एक खूप फेमस दुकान आहे नांदेडमध्ये, तिथंच गेलो. त्यांची सर्विस पण खूप छान आहे आणि परत ड्रेसेस पण खूप मस्त होते आणि प्राईस पण त्याची एकदम छान होते. म्हणजे सगळ्या प्रकारचे तिथं जोधपुरी, शेरवानी किंवा कोट वगैरे घ्यायचं असेल तर खूप छान होते. आणि आमच्या भाऊंना पण सगळे आवडले आणि घालून पण पाहिले. बघा ट्रायलमध्ये किती छान दिसतात. आणि सिलेक्ट पण केला, लास्टला दाखवते कोणता सिलेक्ट केला, कारण 2-3 ड्रेस घालून पाहिले होते. सिलेक्ट केलेला दुसराच होता. थांब की एकटी किती वाजले तर. आणि नवरदेवाची नवरी शॉपिंग झाली. ही आमच्या आहे अहोंची शॉपिंग. त्यांना पण असं म्हणजे कोटी टाईपमध्ये घ्यायचं होतं आणि तिथे भेटलं पण छान प्रकारे, त्यामुळे घेतलं. आणि क्लासिकमध्ये नवरदेवाचीच म्हणून नाही, खूप सारे असे कुर्ती वगैरे लहान लेकरांचे पण किड्सवेअर पण सगळं आहे. हे आहे क्लासिक फॅशन म्हणून. आणि खूप छान दुकान आहे, त्यांची सर्विस पण छान आहे आणि प्राईस पण बरं आहे. तर जर कोणाला शॉपिंग करायची असली तर नक्की जावा तिथं. झोप यायला कशाला? आपण कुठे गेलो की झोपायचं आहे. लई म्हणजे लई जाम भूक लागली होती. संस्कारला पण भूक लागली होती. आमच्या कधी भूक लागत नाही तरी भूक लागली होती आणि गेलो आम्ही तर
दही धपाटे फेमस असतात लोह्यामध्ये, तिथं गेलो होतो जेवण करण्यासाठी आणि सगळेजण गेलो होतो आणि परत सगळ्यांनी तेच खाल्ले, कारण घरी खाल्लेले वेगळे राहते टेस्ट आणि इथली वेगळी राहते. एकदम भारी होते. काय खायचे संस्कारला? इडली फिनिश झाली आपण. बालुशाही घेऊन नंतर हा गोड आहे. घरी आणून तुला खालाच नाही. आणि एवढी भूक लागली होती त्यामुळे अर्धा प्लेट फिनिश झाल्यावर व्हिडिओ केला. फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा. साड्या कशा वाटल्या ते पण सांगा आणि ड्रेस पण कसा वाटला नवरदेवाचा सांगा. चॅनलवर नवीन असतात तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. काळजी घ्या, थंडी वाजते खूप.